नमस्कार, मी आहे आपला मित्र डॉक्टर अंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल। आज यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरामध्ये 5 सप्टेंबर 2024 रोजी माननीय पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या अध्यक्षतेखाली आगामी सण उत्सव लक्षात घेता शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि ह्या बैठकीला उमरखेड शहरातील सर्व समाजाचे प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, पोलीस पाटील, महिला आणि या भागातील पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते। या ठिकाणी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। आगामी सण उत्सव शांततेत पार पडावे म्हणून ह्या मीटिंगचे आयोजन करण्यात आलेले होते आणि या ठिकाणी अनेक मान्यवरांनी आपले विचार ठेवलेले आहेत। त्या मीटिंगमधील काही क्षणचित्रे। यावर सुद्धा लक्ष देण्याचं काम पोलीस प्रशासनाचं आहे, पण हे ते करताना दिसत नाही। आणि त्यानंतर उमरखेड शहरामध्ये चिडीमारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। ट्रिपल सीट ज्यांचं वय नाही त्यांच्या हातात गाड्या आहेत, कॉलेजेस आहेत, ज्या ठिकाणी शिकवणी ट्युशन वर्ग आहेत त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात चिडीमारी वाढलेली आहे। हे जे ट्युशनचे वर्ग आहेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा नाही, म्हणून आपल्याला तिथं काही करता येत नाही। हे ज्या काही गोष्टी आहेत याबद्दल मला हे सांगायचं आहे की पोलीस अधीक्षक चिंता साहेबांनी आमच्या पोलीस प्रशासनाची चिंता वाढवावी व ही कामे दूर करावी। धन्यवाद। गणेश मंडळाचे पदाधिकारी काही आपले विचार व्यक्त करत होते। हॅलो, सर्वप्रथम या ठिकाणी पोलीस विभागाच्या माध्यमातून आगामी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या संदर्भामध्ये आणि सर्व सणोत्सवांच्या की 10 दिवस गणपती आहे आणि महिला ह्या गणपती पाहण्यासाठी बाहेर येतात। सध्या विविध ठिकाणी असे प्रकरण होत आहेत, तर दामिनी पथक हे उमरखेड तालुक्यात असावं सर, ही माझी रिक्वेस्ट आहे सर आपल्याला। आणि कसं आहे की मुली आहेत आणि प्रत्येक ठिकाणाहून महिला येतात आणि इथे जवळपास खेड्या गावातून मुली येतात आणि 10 दिवसामध्ये मुली शाळा सुटला तर वाटते आपण गणपती पाहायला जावं आणि त्यासाठी कुठंतरी महिला दामिनी पथक असणं गरजेचं आहे की तुमच्यापर्यंत ते काही महिलांचे जे काही ते पुरुषांना नाही सांगू शकत ते महिलांना सांगू शकते। सर्वात मोठी भीती आहे की लोकांमध्ये ही भीती आहे महिलांमध्ये की आपण त्यांना सांगावं कसं, आपलं ऐकत कोण। सर तुम्ही यावर थोडं विशेष लक्ष द्यावं। मी सविता चंद्रे नारी शक्ती न्यूज चॅनलची संपादिका आहे, दैनिक नमो महाराष्ट्र पेपर पण सांभाळते। माझं महिलांबद्दलचं आपल्याला विचार व्यक्त केलेले त्यावर आपण लक्ष द्यावं।